हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेज 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या स्मार्ट स्टडी किंग ॲज वेल ॲज देशमुख कोचिंग सेमेज 23 युट्यूब चॅनल वरती स्वागत करतोय. सो ऑलरेडी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन आपला क्लिअर झाला होता. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा लेक्चर नंबर 1 ऑलरेडी आपला क्लिअर झालाय, ज्याच्यामध्ये की आपण थोडीशी बेसिक कन्सेप्ट ॲज वेल ॲज आणखी कोणत्या गोष्टी ते म्हणजे रूट पाहिले होते. रूट्स कसे ओळखायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत का नाही ते कसं ओळखायचं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे का हे कसं ओळखायचं, ॲज वेल ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे ए बी सी याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते आपण पाहिलं होतं. आणि प्रॅक्टिस सेट 2.1 मधले फर्स्ट 2 क्वेश्चन आपण क्लिअर केले. सो सध्या लाईट नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं इथं कसं हे वाटत असेल, जस्ट अंधार अंधार वाटत असेल, बट थांबायचं नाही आणि आपल्याला जो सिलेबस आहे तो कंप्लीट करायचा आहे इन त्या डिसेंबर पर्यंत. सो स्टार्ट करूयात आपण. सो थर्ड क्वेश्चन होता, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन अ फॉर्म ऑफ a of x square. ओके, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, राइट द फॉलोइंग equation in the form of a of x square plus b of x plus c is equals to 0, and find value of a, b, c. a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. कशा ते लेक्चर नंबर 1 मध्ये ऑलरेडी शिकलो होतो. ओके, लाईट आली आहे, जस्ट सेकंड. तर हे शिकलो होतो. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिला बघा. फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये काय सांगितलंय, 2y is equals to 10 minus y square. 2y is equals to 10 minus y square. अगोदर याला काय करायचं, a of x square plus b of y plus c is equals to 0 या जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. ओके, तर हा जनरल फॉर्म आहे. आता y स्क्वेअर म्हणजेच a of x चा स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल हे इक्वलचं साइन आहे, इक्वलच्या राईट साइडला y स्क्वेअर आहे, मग तो लेफ्ट साइडला आणायचा. काय करायचा, लेफ्ट साइडला आणायचा. इथं y ला मायनस साइन आहे, लेफ्टला आल्याच्या नंतर ते काय होणार आहे, प्लस होणार आहे. मग प्लस y चा स्क्वेअर. y स्क्वेअर ही फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. इथं पुढे काही नाही म्हणजे काय असतं, a किती याचा 1 आहे. ओके, आता हे नंतर कळलंच तुम्हाला. प्लस मध्ये कोणतं साइन द्यायचं, प्लस मायनस ते नंतर ओळखून घेऊ आपण. त्याच्यानंतर 2y ऑलरेडी LHS लाच आहे, म्हणून इथं काय हलवायची गरज नाही. साइन कोणते, प्लस ची साइन आहे, मग प्लस 2y. आणि हा जो 10 आहे हा RHS ला LHS RHS ला LHS कडे आणायचा म्हणल्याच्या नंतर इथं प्लस साइन आहे, पलीकडे आल्याच्या नंतर -10 इज इक्वल्स टू 0. अशा फॉर्म मध्ये दॅट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्वर्ट इन जनरल फॉर्म. जनरल फॉर्म मध्ये याला कन्वर्ट केलं. आता याला काय करायचं, compare this quadratic equation by जनरल फॉर्म. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचं, आता जनरल फॉर्म सोबत कन्वर्ट करा, हे कंपेअर करायचा. जनरल फॉर्म मध्ये ax स्क्वेअर काय आहे, ax चा स्क्वेअर बरोबर y चा स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये x स्क्वेअर आहे, इथं y स्क्वेअर आहे, म्हणल्याच्या नंतर या x च्या ऐवजी आपण y लिहून कन्वर्ट करू शकतो, कंपेअर करू शकतो. ay चा स्क्वेअर, त्याच्यानंतर b of y is equals to 2y minus, इथं चूक झाली बघा, इथं x लिहायचं होतं, and c is equals to -10. c is equals to -10. मग इथं y चा स्क्वेअर आणि हा y चा स्क्वेअर कट झाला. a will be equals to किती राहिले, 1. याच्यामध्ये पण y कट झालं. b will be equals to 2 आणि c will be equals to -10. आता ज्या वेळेस तुम्हाला कंपेअर करायला होतं त्यावेळेस ह्याच स्टेप वापरून कंपेअर करायचं. ए बी आणि सी ची व्हॅल्यू पहिले आपण फाइंड आउट केली आहे. ओके, आता
जनरली तुम्हाला कळालं असेल की याच्यासोबत पहिला जो असतो तो बी आहे, स्क्वेअर सोबत पहिला असतो तो ए, आणि सिंगल जो नंबर असतो त्याला सी म्हणतात. त्याच्यानंतर बघा 2, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. आता काय करा तुम्ही, असं जनरल फॉर्म लिहून नंतर कन्वर्ट करून नंतर पेअर करून नंतर एबीसी काढा. मी डायरेक्ट सांगतो कारण आपल्याला फास्ट मध्ये संपवायचं हे. सो सेकंड काय आहे, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 5y मायनस 10. ओके, सेकंड कोणतं आहे? सेकंड आहे y स्क्वेअर. हा, सेकंड x मायनस 1 द होल स्क्वेअर. x minus 1 the whole square. X minus 1 the whole square is equals to 2x plus 3 is equals to 2x plus 3. Okay, let's solve करूयात. a minus b the whole square, that is the a square plus 2a minus b. ab म्हणजे minus 1 into minus 1 minus 1 चा स्क्वेअर, मग इज इक्वल्स टू 2x प्लस 3. म्हणजे हे काय केलं, याला कन्वर्ट केलं. याच्यामध्ये हे x स्क्वेअर आहे असं 2 into x, 2x into minus 1 that is minus 2x minus 1 चा स्क्वेअर 1, 1 चा minus 1 चा स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 2x प्लस 3. आता या दोन्हीला काय करायचं, या दोन्ही नंबरला इकडे घ्यायचं. x चा स्क्वेअर मायनस 2x, हे 2x याच्यापाशी गेले मायनस 2x होतील, इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस 2x प्लस 1, हे 3 इकडे प्लस आहे तिकडे आल्याच्या नंतर मायनस 3 होतील. मायनस मायनस प्लस x स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस 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 2 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीचं आपण काय केलंय, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून घेतलंय. आणि आता आपण एबीसी च्या व्हॅल्यू डायरेक्ट सांगू शकतो. a बरोबर किती दिसतंय इथं 1, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. b बरोबर किती आहे, मायनस 4 आहे, ऍज वेल ऍज c बरोबर मायनस 2 आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इझिली सांगू शकतो. फक्त या स्टेप वापरून तुम्ही लिहा. ओके, या वरच्या फर्स्ट मध्ये ज्या स्टेप वापरल्या त्या लिहून हे कम्प्लीट करा. त्याच्यानंतर थर्ड बघा, थर्ड इक्वेशन काय आहे, तर थर्ड मध्ये बघा x स्क्वेअर प्लस 5x. ओके, वेळ होतोय. x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू मायनस 3 मायनस x. x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू मायनस 3 मायनस x. ओके, हे मायनस बाहेर आहे, होल ब्रॅकेटला मायनस. ओके, सो मायनस 3 मायनस x अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हे x स्क्वेअर आहे असं त्याच जागेवरती आहे. x चा वर्ग अधिक 5x, याला पण हलवायची गरज नाही, बरोबर. मायनस हे 3 सोबत हे मायनस काय मल्टिप्लाय, म्हणजे मायनस 3 ब्रॅकेट ओपन केल्याच्या नंतर आणि मायनस मायनस प्लस x अशा पद्धतीने होईल. आता त्यानंतर हे मायनस 3 इकडे आल्याच्या नंतर प्लस 3 होतील. x चा स्क्वेअर प्लस 5x, पहिल्यांदा हे x घेऊ तिकडं, हे x प्लस इकडे आल्याच्या नंतर मायनस x आणि हे 3 इकडे आल्यावर प्लस 3 इज इक्वल्स टू 0. याला सॉल्व्ह करू. x चा स्क्वेअर 5x मधून x गेला प्लस 4x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. a ची व्हॅल्यू किती आली मग 1, b ची व्हॅल्यू आली 4 आणि c ची व्हॅल्यू आली 3. एकदा क्रॉस चेक करून घेऊ आपण. तर 2.1 एक काम करूयात, सगळे सॉल्व्ह करू नंतर क्रॉस चेक करूयात. ओके, फोर्थ क्वेश्चन. 3m चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2m चा स्क्वेअर मायनस 9. 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग वजा 9. आता हे दोन्ही नंबर इकडे घ्यायचे. हे ऑलरेडी 3m चा वर्ग आहे, हे 2m वर्ग इकडे आले, 2m स्क्वेअर इकडे आल्याच्या नंतर RHS कडून LHS कडे मायनस 2m स्क्वेअर होईल इकडे प्लस मध्ये, आणि हे मायनस 9 इकडे आल्यावरती प्लस 9 होतील इज इक्वल्स टू 0. आता 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर कट झाले, काय राहिलं m चा स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की a विल बी इक्वल्स टू 1, b साठी काय आहे का इथं नाही, मग इथं 0 आणि c विल बी इक्वल्स टू 9. अशा तीन व्हॅल्यू आपल्याला भेटल्या. b ची व्हॅल्यू इथं काही दिसत नाही म्हणल्याच्या नंतर 0 देऊन टाकायची.
ओके, त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन पी 4 झाले, इथे लिहितो फिफ्थ क्वेश्चन. सो फिफ्थ क्वेश्चन बघा, फिफ्थ मध्ये p इंटू 3 प्लस 6p काय 3 प्लस 6p आणि इज इक्वल्स टू -5. आता या p ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, अगोदर काय करायचं मल्टिप्लाय करायचं. सो p इंटू 3 दॅट इज द 3p, p इंटू 3 3p अधिक p गुणिले 6p दॅट इज 6p चा स्क्वेअर बरोबर -5. आता हे बघा, इथं महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस आपण p गुणिले p करतो, p मल्टिप्लाय p बाय p म्हणजे हे दोन्ही काय व्हेरिएबल, दोन व्हेरिएबलची ज्या वेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस त्याची पॉवर काय होती ऍड होती, त्या दोघांची पॉवर ऍड होती, म्हणून p इंटू p दॅट इज p स्क्वेअर. आणि ज्या वेळेस p प्लस p म्हणजे दोन व्हेरिएबलची ऍडिशन करतो त्यावेळेस त्याचे नंबर काय होतात ऍड होतात, p इंटू p 2p आणि पॉवर आहे अशीच राहते. ही गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणून p इंटू 3 3p आणि p इंटू 6p दॅट इज p च्या समोर 1 आहे, 6 1 जा 6 आणि p इंटू p p चा स्क्वेअर इज इक्वल्स टू -5. त्याच्यानंतर हे 6p अगोदर लिहून घ्यायचे, 6p चा स्क्वेअर प्लस 3p आणि हे -5 इकडे आल्याच्या नंतर +5 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सरळ दिसती, a विल बी इक्वल्स टू 6, b विल बी इक्वल्स टू 3 अँड c विल बी इक्वल्स टू 5. हे प्लस मायनस फक्त लक्षात ठेवलं तर अगदी एकदम सोपं आहे गणित सॉल्व्ह करायला. सिक्स्थ क्वेश्चन बघा, x² - 9 इज इक्वल्स टू 13, x² - 9 इज इक्वल्स टू 13. अशा पद्धतीचं एक गणित आहे. x² - 9 इज इक्वल्स टू 13. आता याच्यामध्ये बघा सरळ सोपं, x चा स्क्वेअर आहे असं ठेवला -9, हे 13 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्याच्या नंतर -13 मायनस मायनस, याला पण मायनस साइन आहे, याला पण मायनस साइन आहे, मग प्लस होणार मायनस मायनस प्लस 13 प्लस 9 9 प्लस 3 12 2 कॅरी 1 आणि 1 प्लस 1 2 22 -22 x चा स्क्वेअर. आता बघा इथं मध्ये काय नाही म्हणून काय करायचं, x चा स्क्वेअर लिहायचा हा, त्याच्यानंतर मध्ये काय नाही म्हणजे प्लस 0x 0 मल्टिप्लाय बाय x इट इज नथिंग बट 0. म्हणजे हे लिहिलं काय नाही लिहिलं काय तरी चालतं, -22 इज इक्वल्स टू 0. आता हे लिहायचं कशामुळे फक्त का तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये लिहायला लावलाय म्हणून. इथं सुद्धा तुम्ही ते करू शकता, कुठे गेलं इथं पण ते करू शकता, m² प्लस 0m. आता याचा अर्थ काय होतो, 0 मल्टिप्लाय बाय x दॅट इज इक्वल्स टू 0. याला ऑलरेडी काय व्हॅल्यू नाहीये. ओके, आता हे क्लिअर झाल्याच्या नंतर आपल्याला सरळ दिसतं a ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, b ची व्हॅल्यू 0 अँड c ची व्हॅल्यू -22. अशा पद्धतीने हे सगळ्या व्हॅल्यू क्लिअर होऊन जातात. सो थर्ड क्वेश्चन आपला ऑलरेडी फिनिश झालाय. फोर्थ क्वेश्चन कडे आपण वळूयात वाटल्यास. थर्ड क्वेश्चन, ओके, हा थर्ड क्वेश्चन क्लिअर झाला. आता फोर्थ क्वेश्चन कडे वळूयात आपण. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय सांगितले, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन each of the quadratic equation are the root of quadratic equation. आता क्वेश्चन खूप मोठा आहे म्हणून डायरेक्ट क्वेश्चन नंबर 4 लिहितो इथं आणि स्टार्ट करतो सॉल्व्ह करायला. ओके, हा क्वेश्चन नंबर 4 आणि याचं हे काय आहे सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये पण फर्स्ट सोल्युशन आणि सेकंड सोल्युशन, याच्यामध्ये फर्स्ट चं काय सोल्युशन आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगितलं त्यांनी, काय x चा स्क्वेअर प्लस 4x minus 5 is equals to 0 आणि x will be equals to 1, -1. आता ज्या मुलांनी लेक्चर नंबर 1 पाहिला त्यांना हे नक्कीच येणार आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय की याच्यातला 1 हा रूट आहे x चा का -1 रूट आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की या x च्या जागेवरती हे नंबर टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस इक्वल टू 0 येईल त्यावेळेस ते रूट असणार आहे. मग इथं x ला अगोदर 1 मानू, let root of quadratic equation is x will be equals to 1.
म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किती आहे 1 आहे असं आपण गृहीत धरलं. लेट मग x च्या जागेवरती 1 चा स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 5 इज इक्वल्स टू 0. x चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 into 1 4 मायनस 5 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर 5 मायनस 4 प्लस 1 5 minus 5 is equals to 0. 0 is equals to 0. Therefore, our assumption is right. Therefore, x will be equals to 1 is a root of given quadratic equation. ओके, म्हणजे कळालं काय केलं आपण अगोदर मानलं की x बरोबर 1 हे रूट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. जिथं जिथं x आहे तिथं तिथं 1 टाकलं, त्याला सॉल्व्ह केलं आणि फायनली इकडची व्हॅल्यू ही इक्वल्स टू 0 आली. मग आपण काय म्हणणार हे असं जर बरोबर आलं इक्वल्स टू 0 आली तर काय सांगू शकतो ते आपण जे अझम्पशन केलं ते बरोबर आहे आणि त्याच्यामुळे x बरोबर 1 हे काय आहे रूट आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. जर त्याच्याऐवजी आपण -1 घेतलं असतं म्हणजे जर आपण केलं असतं लेट रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय आहे रूट इज x will be equals to -1. मग काय झालं असतं जर -1 घेतलं असतं तर -1 नाही आपल्याला माहिती आहे. मग काय झालं असतं -1 चा वर्ग अधिक 4 गुणिले -1 अधिक -5 अशा पद्धतीने आलं असतं इज इक्वल्स टू 0. आता ह्याच्यात तर काही बदल झाला नसता. 1 चा वर्ग 1 आणि -1 चा वर्ग पण 1 अधिक 4 गुणिले -1 दॅट इज -4. 4 मल्टिप्लाय बाय -1 दॅट इज -4 म्हणजे प्लस मायनस मायनसचं साइन दिलंय आणि -5 इज इक्वल्स टू 0. मायनस मायनस प्लस 4 प्लस 5 9 -9 आणि इथं प्लस 1 आहे मग याच्यानंतर 9 मधून 1 गेले -8 विल बी इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला दिसतंय की 0 इज इक्वल्स टू 0 आलं नाही. मग त्यावेळेस काय लिहायचं आवर अझम्पशन इज रॉंग. आवर अझम्पशन इज काय सांगायचं रॉंग. Therefore, 1 is equals to -1 is not root of given quadratic equation. जर असं इक्वल येत नसेल तर हे खालचं नॉट लिहायचं आणि जर इक्वल येत असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं तुम्ही काय करू शकता डायरेक्टली सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरं आणखी इक्वेशन आहे. पेन मार्कर चेंज करूया. तर 4 मध्ये सेकंड क्वेश्चन आहे सेकंड सोल्युशन. आता कन्सेप्ट तर तुम्हाला क्लिअर झाली असेल, कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली असेल माझ्यामध्ये. मग सेकंड सोल्युशन जर असं फास्ट घेतो मी. सेकंड सोल्युशन काय m स्क्वेअर 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0 m बरोबर 2/5/2. ओके, अशा पद्धतीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि याच्यात रूट कोणते हे विचारलं आपल्याला. मग आपण काय करू लेट m इज इक्वल्स टू 5/2 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मला माहिती हे रूट आहे बट आन्सर मी करेक्ट तुम्हाला लिहून दाखवतो आणि 2 न काय होईल हे खालचं तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचं. मग 2 मल्टिप्लाय बाय 5/2 5/2 the whole square minus 5 multiply by 5/2 is equals to 0. अशा पद्धतीने मग 2 आहे असं मल्टिप्लाय बाय 5 चा वर्ग 5×5=25 भागिले 2×4 वजा 5 मल्टिप्लाय बाय 5 5×5=25 आणि भागिले इथं खाली काय नाही म्हणजे 1 असतो 2 1 जा 2 will be equals to 0. आता या 4 चा आणि या 2 चा डिव्हिजन करायची. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे काय भेटलं आपल्याला 1 मल्टिप्लाय बाय 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2.
हे 25 मल्टिप्लाय बाय 1 इट इज नथिंग बट 25. आणि हे खालचं कसं आहे सारखं आहे म्हणल्याच्यानंतर हे एक वेळेस लिहायचं. वरचं 25, आता हे 25 मल्टिप्लाय बाय 1 इट इज नथिंग बट 25. मग 25 वजा 25, 25 मायनस 25 इट इज 0 डिवायडेड बाय 2 इट इज नथिंग बट 0 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपल्याला काय कळलं, our assumption is right, therefore m is equals to 5/2 is root of given quadratic equation. आणि हे जे सेकंड आहे m is equals to 2 हे का quadratic equation चं रूट नाही हे काढायची जबाबदारी तुमची. हे होमवर्क मध्ये तुम्हाला m बरोबर 2 is रूट आहे का नाही सॉल्व करा आणि कमेंट करून मला सांगा. ओके, आणि आन्सर काय आलं ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. सो क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 कडे बोलूयात आपण आता. पुस्तक पण नाही लवकर. तर क्वेश्चन नंबर 5, फाइंड द के. क्वेश्चन नंबर 5 फाइंड के. के ला फाइंड करायचंय. इफ x विल बी इक्वल टू 3, इफ जर x बरोबर 3 आहे, x बरोबर किती म्हणजे इथे रूट ऑलरेडी सांगितलं आपल्याला. इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे ऑलरेडी काय सांगितलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे. त्याच्यानंतर कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, kx² minus 10x plus 3 is equals to 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा x is equals to 3 हा रूट आहे. मग जिथे जिथे x दिसतं तिथे 3 लावून टाकायचे, k ची व्हॅल्यू निघून जाते. मग k आहे असं मल्टिप्लाय बाय 3 चा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. 3 चा स्क्वेअर 9, k मल्टिप्लाय बाय 3 3 जा 9 मायनस 3 into 10 30 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे सॉल्व करत चालू आहे. 9 into k इट इज 9k इज 9k minus 30 plus 3 that is the minus 27 is equals to 0. प्लस मायनस मायनस आतापर्यंत जर लेक्चर पाहिले नसतील तर पाहून घ्या. and k will be equals to हे 27 पलीकडे गेले तर प्लस 27 आणि हे 9 पलीकडे गेले तर डिवाइडेड बाय 9. मग k will be equals to 9 1 जा 9 9 2 जा 18 9 3 जा 27 9 3 जा 27. मग k ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. एवढं इझी आहे, काहीच अवघड नाही. पटकन लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि लिहून घ्या. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. ओके, आणखी वेळ आहे. इथे क्वेश्चन नंबर 6 आपण लिहू. सो क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, काय त्याचं नाव 5m चा स्क्वेअर प्लस 2m अधिक k बरोबर 0. आणि याचं रूट काय सांगितलंय, -7/5. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. आणि रूट काय आहे, -7/5 हे रूट सांगितले. म्हणजे बघा काहीच नाही अवघड. पहिले जे 2 3 पाहिले त्याच्यासारखंच आहे रूट. एवढं डिफिकल्ट आणि विशेष म्हणजे ऍक्टिव्हिटी दिली. आणि ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये 100% येतात, बोर्डाच्या येतात म्हणजे येतात. म्हणजे कन्फर्म क्लिअर करून टाका. मग इथे स्टार्टिंगला काय दिलाय, एक बॉक्स दिलाय. त्या बॉक्स मध्ये काय लिहायचंय, रूट 7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग पहिला बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये लिहा -7/5. -7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुट त्याच्यानंतर m बरोबर, इथे एक बॉक्स आहे, पुट m बरोबर -7/5 इन द इक्वेशन. त्यानंतर खाली इक्वेशन दिले. इक्वेशन काय आहे, 5 मल्टिप्लाय बाय m चा स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल्स टू 0. आणि आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट ऑन करायची. म्हणजे जिथं m दिसतंय का तिथं बॉक्स दिलेत बघा. 5 मल्टिप्लाय बाय बॉक्स प्लस 2 मल्टिप्लाय बाय बॉक्स
प्लस के बरोबर 0. मग ह्याच्यात काय द्यायचं -7/5 -7/5. काय अवघड आहे का? एकदम इझी आहे की. आता त्याच्यानंतर बघा 7 5 जा 35 डिवायडेड बाय 5. इथं -35 येईल प्लस 7 2 जा 14 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल्स टू 0. काय अवघड आहे याच्यात? खालचे सारखे दिसतात, घ्या खाली सारखं एकटच. हे -35 आणि प्लस 14 प्लस के इज इक्वल्स टू 0. काय अवघड आहे याच्यात? सांगा बरं. 35 बरोबर आहे का आपला? असेल बरोबर माझ्या मते तर. बरोबरच असेल काय नाही. हा 35 -35 प्लस 40. मग 35 मधून 40 मायनस करा. 5 मधून 4 गेले किती राहिले? 1 राहिला. आणि 3 मधून 1 गेले 2 राहिले. डिवायडेड बाय 5. ओके, डिवायडेड बाय 5. अरे एक मिनिट. याचा स्क्वेअर राहिला ना आपला. तेच म्हणलं काय चुकलं. याचा स्क्वेअर आहे म्हणल्याच्या नंतर इथं काय होणार आहे? 35 नाही येणार. 7 7 49. 49 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 येईल. ओके, 49 मल्टिप्लाय बाय 5 येईल. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप वाढतील. सो हे 5 1 जा 5 आणि 5 1 जा 5 कॅन्सल झाले. ओके, 5 1 जा 5 5 1 जा 5 कॅन्सल झाले. सो 1 मल्टिप्लाय बाय 49 प्लस 14 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने येईल. 49 मल्टिप्लाय बाय 1 इट इज नथिंग बट 49 प्लस 14 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल टू 0. म्हणजे आहे असं खाली उतरून घेतलं. आता 49 ओके 5 ने डिवाइड होतंय का? किंवा याच्या खाली बघा, याच्या खाली 1 राहतो. काय नाही म्हणजे काय 1 आहे. आता याला पुढे कसं सॉल्व्ह करायचं? तर काय करावं लागल? रूट मध्ये टाकून तर जमणार नाही. 49 हे 5 मल्टिप्लाय बाय 49 असंच आहे ना काहीतरी. आता वेळ पण नाही आपल्याकडे, 1 मिनिट राहिला. केची व्हॅल्यू ओके, करू डायरेक्ट सॉल्व. 49 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 40 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 5 दॅट इज 9 5 45 5 कॅरी 4 5 चौक 20 आणि 4 24 अधिक 14 भागिले 5 बरोबर प्लस के बरोबर 0. मग 45 आणि 14 किती होतात? 45. 5 1 5 5 चौक 20 5 चौक 20 आणि 5 5 25 5 9 45. 49 प्लस 40 49 प्लस 40. अरे चुकायला लागले काहीतरी. एकच मिनिट, एखादा मिनिट जरी लेट झाला तरी चालतंय. थोडस काहीतरी जम्बलिंग व्हायला लागली आपली. फास्ट मध्ये एकदा काय करू, इथून वरचं सगळंच रिवाइज करू. डायरेक्ट माझ्या मनानं सॉल्व्ह करतो म्हणजे बघू ते ह्याचा जाऊ दे विषय द्या सुरू. तर इथं 5 मल्टिप्लाय बाय -7 डिवायडेड बाय 5 द होल स्क्वेअर प्लस 2 इंटू -7 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये बघा कसं होईल. हे 5 7 स्क्वेअर म्हणजे इथे काय होणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 7 चा स्क्वेअर 49 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2 इंटू 7 म्हणजे 14. 2 इंटू 7 म्हणजे काय होणार आहे -14 डिवायडेड बाय 5. ओके, त्याच्यानंतर प्लस के इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर हे 5 1 जा 5 5 5 जा 45. मग 49 डिवायडेड बाय 5
प्लस मायनस 14 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल्स टू 0. मग इथं खाली काय सेम आहे, सेम नंबर आहेत म्हणल्यानंतर इथं 5 घ्यायचं. 49 प्लस मायनस 14 प्लस के इज इक्वल्स टू 0. ओके, 49 मधून 14 मायनस झाले, 49 मधून 14 मायनस झाले तर किती राहिले, 9 मधून 4 गेले 5 आणि 4 मधून 1 गेले 3. 35 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल्स टू 0. मग के विल बी इक्वल्स टू 35 डिवायडेड बाय 5 मायनस मध्ये जातील, इथले प्लस पलीकडे मायनस मध्ये गेले. 5 1 जा 5, 5 7 जा 35. मग के विल बी इक्वल्स टू -7. हे जमली होती बघा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये. आन्सर -7 आलं म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड झाली. जमली की तो होते. जर कुठे ऍक्टिव्हिटी असेल आणि मी जर का कुठं दुसऱ्याच्या ऍक्टिव्हिटी डोकं घातलं तर ते कधी सुटणारच नाही. तुम्ही पण काही जणांना होत असेल, काही जणांना होत नसेल, बट मला तरी तसं होतं. ते ऍक्टिव्हिटी बघून सॉल्व्ह झालं नाही, पण मनाने केल्याच्या नंतर सॉल्व्ह झालं. का तर स्टेप कशा करायच्या, काय करायचं ते लक्षात येणं गरजेचं आहे. आणि कॉपी बिलकुल करायची नाही आणि खोटं पण बोलायचं नाही. मग कसा वाटला लेक्चर व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रॅक्टिस सेट 2.1 इथं आपला फिनिश झालाय. आता पुढच्या लेक्चर मध्ये नक्कीच थोडंसं इंट्रोडक्शन टाइप असेल आणि प्रॅक्टिस सेट 2.2 असेल. सो गुड बाय एव्हरीवन.